गुड मॉर्निंग सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सो काही साहित्य घ्यायसाठी मीही मार्केटमध्ये पडले आणि त्यातनं मी थोडं वाणाचं साहित्य घेतलेलं. बाजारात प्रचंड अशी गर्दी, पण लागणारं साहित्य हे घेतलं आणि या गर्दीतनं बाहेर पडत पडत कुठेतरी एका ठिकाणी मी रांगोळ्या घेतल्या. रांगोळी घेऊन झाल्यानंतर हवे ते कलर्स मी निवडून रांगोळ्या घेतल्या आणि त्यानंतर गेलो थेट बांगड्यांच्या दुकानात. पण इथे भयंकर गर्दी, त्यामुळे मी दुसऱ्या दुकानात गेले. तिथं कोण नव्हतं म्हणून मी हातात बांगड्या घालून घेतल्या. संक्रांतीच्या सणाला एक दिवस का होईना पण हातात नक्कीच बांगड्या असायला हव्यात आणि त्या मी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी घातलेल्या आहेत. त्यानंतर बांगड्या घेऊन झालेल्या आणि परत मी गेलेले पूजेचं थोडं साहित्य राहिलेलं तिकडे. तर असं काही साहित्य मी घेतलेलं पूजेसाठी. त्यानंतर आम्ही गेलो फुलांच्या दुकानात. मी स्वतःसाठी गजरा घेतला आणि थोडी फुलं घेऊन आम्ही आलो घरी. त्यानंतर छान सुबक रांगोळी दारात काढली आणि रांगोळी काढून झाल्यानंतर आम्ही इथे अशी काही पूजेची मांडणी केलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात या प्रकारे संक्रांतीच्या सणाला पूजेची मांडणी करायची असते आणि तीही आम्ही इथे केलेली आणि मनोभावे देवाला नमस्कार केला. सो असा